हाय मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मजेतच असाल तर आज आपण साबुदाण्याचे पापड बनवणार आहोत. खूप असे खुसखुशीत आणि झटपट होणारे पापड आहेत. कसे बनवायचे ते बघूया. चला, 3 पटीने फुगणारा पापड आपण आज बनवणार आहोत. तर ह्या पद्धतीने आपण बनवूया. 300 ग्रॅम साबुदाणा घेतला. छान आता कढईत कमी आचेवरती आपल्याला कमीत कमी 15 ते 20 मिनिट एकदम कमी आचेवरती छान पूर्ण भाजून घेणार आहोत. एकदम कमी आचेवरती आणि वातळ दाताखाली ठेवल्यावर तो वातळ न होता कडक आवाज आला पाहिजे. या पद्धतीने आपण साबुदाणा परतत राहायचा आहे आणि परतून भाजून घेणार आहोत. आता 1 किलो बटाटा घेतलेला आहे. 300 ग्रॅम साबुदाण्यासाठी आपण साल काढून घेणार आहोत आणि थंड करून घेणार आहोत बटाटा. या पद्धतीने बघू शकता मी अजून 15-1 मिनटं तरी साबुदाणा व्यवस्थित छान भाजून घेतलेला आहे. आणि बघू शकता या पद्धतीने मस्त कुरकुरीत झालेला आहे. आणि गिरणीतून दळून आणायचा आहे साबुदाणा, तर मिक्सरमध्ये सुद्धा दळू शकतात. आणि आता आपण एक पुरणाची चाळणी किंवा तुमच्याकडे ज्या पद्धतीने चाळणी असेल किंवा किसणी असेल त्याच्या साहाय्याने आपण हे बटाटा चाळून घेणार आहोत. त्याचं पीठ तयार करून घेणार आहोत. या पद्धतीने खूप झटपट होतं पुरणाच्या चाळणीने. तर बघू शकता अशा पद्धतीने आपण पीठ तयार करून घेणार आहोत. खूप सोपी रेसिपी आहे, झटपट रेसिपी आहे. तुम्हाला जर स्वातीज कॉर्नर मराठी या यूट्यूब चॅनलवरच्या रेसिपी आवडत असते तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. बघू शकता मी पीठ दळून आणलेले. आता आपण त्याच्यात गाळून घेणार आहोत. तसं गाळण्याची आवश्यकता नाही, पण आपण गाळून घेऊया. बघू शकता एकदम छान दळून दिलेले आहे. आता 1 चमचा आपण त्याच्यात हिरवी मिरचीचा ठेचा टाकलेला आहे. त्याच्यात जिरं मोहरी असं काहीच नाही आहे. आणि 1 चमचा आपण प्रमाणानुसार मीठ टाकून घेतलेले. वाळवणीच्या पदार्थांना मीठ कमीच असावं. आता आपण मिक्स करून घेणार आहोत. बटाट्यानुसार पाण्याची आवश्यकता होते. पाण्याची आवश्यकता काही वाटली नाही आहे. आपण आता छान असं पीठ मळून घेणार आहोत. अशा पद्धतीने पीठ मळून घेणार आहोत. बघू शकता अजिबात लटकलं नाही, हाताला सुद्धा लटकले नाही आहे आणि ताटाला सुद्धा लटकलेले नाही आहे. छान असं तयार झालेले. आता आपण एक चाळणी घेणार आहोत. त्याच्यातनं एक कॉटनचा कपडा घेऊया ओला करून. कढईमध्ये मोठी कढई घेतली, त्याच्यात पाणी ठेवलं, त्याच्यात एक साचा ठेवला. आता ही चाळणी त्याच्यावर ठेवून ओला कपडा करून घेतलेला आहे मी कॉटनचा. मग आपण हे पीठ त्याच्यात वाफवून घेणार आहोत व्यवस्थित. 15-1 मिनटं आपण वाफवून घेणार आहोत. असं दाबून घेऊया अशा पद्धतीने. आणि 15 मिनटासाठी झाकण ठेवून आपण वाफ देऊन घेणार आहोत. कमीच गॅस ठेवायचा आहे, खूपही फुल गॅस काही ठेवायचा नाही आहे. झाकण त्याच्यावरती एक वजन ठेवून घेतलं. बघू शकता अशा पद्धतीने आपलं वाफून तयार झालं. एक पिशवी घ्यायची आहे. त्या पिशवीला गावरानी तूप टाकून घेतलेले, म्हणजे चिटकून छान त्याच्यात कोमट झालं की थोडं कोमट होऊ द्यायचं. मग त्या पिशवीत टाकून आपण मळून घेणार आहोत. म्हणजे सॉफ्ट आणि खूप छान पापड झटपट तयार होतील. वेळ लागणार नाही आपल्या लाट्या वगैरे बनवण्यासाठी. बघू शकता अजिबात कपड्याला लटकलेले नाही, इझिली निघालेले. ओला कपडा ठेवायचा आणि अशा पद्धतीने आपण छान मळून घेणार आहोत पीठ. झटपट तयार होतात. बघू शकता आता आपण एक पोळपाट घेतलं, त्याच्यात एक कागद साखरचा किंवा कागद असा एखादा शेंगदाण्याचा कागद असतो तो कापून घेतला. आणि आता छोटे छोटे लाट्या करून मी पापड तयार करून घेत आहे. अशी एक गोळा घेऊन लाटी तयार करून घ्यायची आहे अशा पद्धतीने. बघू शकता छान असंच ताटलीच्या साह्याने वगैरे सुद्धा करू शकतो. जरी आपल्याला पुरीचं पापडचं मशीन नसेल तरी चालेल. खूप इझिली होतात, झटपट होतात. बघू शकता किती पटकन निघालेला आहे पापड. आता दुसरी लाटी घेऊन दुसरीला पण ताटलीनेच करून दाखवते मी.
लाटण्यापेक्षाही खूप सोप्या पद्धतीने झटपट होतं. बघू शकता. आता ह्या पद्धतीने चारी बाजूने आपण बोट फिरून घेतला की पटकन निघतं. पापड खूप इझी निघतात. आणि कागदाला एकदा तूप लावले की 4-5 पापड होईपर्यंत लावण्याची आवश्यकता सुद्धा होत नाही. आता आपण लाटून पापड बघूया. बघू शकता, याच्याने पण झटपट होतं. तुम्हाला जी स्टेप सोपी वाटेल त्या स्टेपने तुम्ही बनवू शकतात. अशा पद्धतीने मी पापड बनवून दाखवले तुम्हाला. बघू शकता, मी अर्धा तासातच एवढे पापड करून मोकळे झाले होते. छान ऊन आलेले. गॅलरीतच वाळत टाकले. आता आपण दुसऱ्या 2 दिवस वाळत ठेवले होते. तर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आपले पापड रेडी झालेले आहेत. बघू शकता, छान असे पापड तयार झालेले आहेत आपले. 1 किलो साबुदाणा आणि 300 ग्रॅम 1 किलो बटाटा, 300 ग्रॅम साबुदाणाचे. बघू शकता किती कुरकुरीत आणि खुसखुशीत किती मोठा पापड तयार झालेला आहे. खाण्यासाठी सुद्धा तेवढंच चवदार होता. मी तळून खाऊन बघितले. बघू शकता तुम्हीच किती मोठा तयार झालेला आहे पापड. आपण 5-6 पापड तळून घेणार आहोत. आणि तुम्हाला जर स्वातीज कॉर्नर मराठी या यूट्यूब चॅनलवरच्या रेसिपी आवडत असतील तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. जे ताई नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ कसा वाटला तो सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. बघू शकता खूप खुसखुशीत असे पापड तयार झाले होते. आणि झटपट अशी रेसिपी आहे. बघू शकता 3 पटीने पापड आपला फुललेला आहे. या पद्धतीने छान असे पापड तयार झालेले आहेत. तुम्ही करून बघा. धन्यवाद.